श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे पिवळा मसाले भात। तर चला बनवूया। मी आता कुकरमध्ये तेल गरम करून घेतले आहे, त्यात जिरे मोहरी टाकली आहे। तुम्ही बघू शकता जिरे मोहरी छानपैकी तडतडली आहे। आता याच्यामध्ये मी लसूणची पेस्ट टाकलेली आहे। आता ती लसूणची पेस्ट पण मी व्यवस्थित परतून घेणार आहे। परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे। आता याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे, हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे। आता हे सर्व मी व्यवस्थित परतून घेते आणि मग त्याच्यामध्ये नंतर बारीक चिरलेला कांदा घालणार आहे। तर आता बघा तुम्ही, मी उभा पातळ असा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि तो आता मी याच्यामध्ये टाकलेला आहे तेलात। आता त्याला लाल होईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे आणि कांदा लाल होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। 1-2 ते 5 मिनिटं त्याला व्यवस्थित परतायला लागतात, तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर आता बघा आपला कांदा व्यवस्थित परतला आहे। आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला बटाटा टाकलेला आहे। बटाटाही आपल्याला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। तर आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया आणि हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचा हळद पावडर टाकत आहे। हळद पावडर टाकल्यानंतर सर्व मस्तपैकी मिक्स करून घ्या। हे बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये मी तांदूळ धुवून घेतलेले आहे ते टाकत आहे। तांदूळही व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यात शिजण्यापुरते पाणी घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे। आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे। आता याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकून घेणार आहे शिजण्यापुरते आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे। मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊन कुकरचं झाकण लावून द्यायचे आहे आणि 1-2 ते 3 शिट्ट्या आपल्याला याच्या करून घ्यायच्या आहे। आता 1 ते 2 शिट्ट्या याच्या आपल्याला करून घ्यायच्या आहे, म्हणजे आपला भात व्यवस्थित शिजला जाईल। तर हे बघा आता कुकरची शिट्टी झालेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपला भात किती छान तयार झालेला आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मी बनवलेला पिवळा खिचडी भात तुम्ही नक्कीच करून बघा। थँक्यू।